नमस्कार, कसे आहात सगळे? मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर चला आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा तर हे सांगते की माझ्या चॅनलला मी एक नाव दिले जे की शुभांगीज कलरफुल असं नाव आहे का। तर कलरफुल मीनिंग म्हणजे की बहुरंगी विविध रंगी असं म्हणजे रंगांनी भरलेलं म्हणजे वेगवेगळ्या प्रकार असं त्याचं मीनिंग होतं। तर मी विचार करत होते की काय नाव द्यावं तर मला हे नाव सुचले आणि फायनली मी ते नाव दिले। तर माझे व्हिडिओज काही एका टॉपिकवरती नसणारच आहेत कारण वेगवेगळ्या विषयांवरती माझे व्हिडिओज येणार आहेत आणि ते तुम्हाला पुढे पुढे बघायलाही मिळतील कारण जस्ट आताच नवीनच सुरू केलंय चॅनल आणि आता हा प्रवास सुरू झालाय। पुढे पुढे तुम्हाला खूप काही पाहायला म्हणजे अनेक प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळतील। तर त्याच्यामुळे मग मी ते नाव दिले। तर मला सांगा कमेंट करून तुम्हाला नाव कसं वाटते ते। आणि आताच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला म्हणजे मी एक रेसिपी बनवते म्हणजे जे की पौष्टिक असणारे मेथीच्या पुऱ्या आहेत त्या म्हणजे सगळे मेथी पराठे बनवतात पण मी मेथीच्या पुऱ्या बनवणार आहे कारण पराठे थोडेसे जाड असतात आणि पुऱ्या कशा मऊ होतात आणि लहान मुलांना पण खाण्यासाठी ते पौष्टिकच आहे। आणि मी माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी कारण माझे मिस्टर मेथीची भाजी खात नाहीत त्याच्यामुळे मग मी वेगळं काय करता येईल म्हणून मग मी ते मेथीपासून ते बनवणार आहे। ते तुम्ही चटणी सोबत दह्यासोबत हे खाऊ शकता किंवा लहान मुलं टोमॅटो सॉस बरोबर पण ते खाऊ शकतात। तर पौष्टिक अशी रेसिपी आहे। आणि त्याच्यानंतर मी मेहंदी काढणार आहे। माझे एक कस्टमर आहे जे की म्हणजे दुपारी येऊन गेले त्या आणि त्यांना आता मेहंदी आहे त्यांच्या मेहंदीची ऑर्डर आहे। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे बघत राहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय तो। तर चला आता मी तुम्हाला माझी मेथीची रेसिपी दाखवते। तर पहिल्यांदा मेथीची भाजी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची। तर ही मी एक बाउल मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। माप एका बाउलसाठी 1 वाटी बेसन घ्यायचं। 1 बाउल मेथी आहे मी जी की चिरून घेतली त्याच्यासाठी 1 वाटी बेसन घ्यायचं आणि 1 वाटी बेसनंतर 1 वाटी कणिक घ्यायची आणि 1 वाटी कणिक घेतल्यानंतर म्हणजे दोन्ही माप सेम घ्यायची। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची त्याच्यासाठी त्याला कलर येण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे 1 चमचा। जिरेने टेस्ट छान येते त्याची त्याच्यामुळे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवायची। मी कमीच घालते का तर माझा लहान मुलगा आहे त्याला ते खूप आवडतं। आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माझं एक इन्ग्रेडियंट आहे की जे की मी स्पेशली वापरते। तर ते हे आहे म्हणजे मी एक मसाला वापरते ज्याच्यामुळे खूप छान अशी चव लागते। तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि चांगलं त्याच्यामध्ये मेथीच्या पानामध्ये ते सगळं एकत्रित जीव करून घ्यायचं सगळे मिश्रण। आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या ह्याच्यानुसार म्हणजे पाणी हळूहळू थोडं पाणी मिक्स करून त्याचा चांगला असा पिठाचा गोळा बनवायचा। आपण जसं कणकीचं पीठ मळतो त्या टाईपमध्ये एवढं पातळ नाही बनवायचं ते थोडंसं घट्टसर पीठ असं बनवायचं ते आणि त्याला थोडंसं तेलाचा लेप लावून ठेवायचं की जेणेकरून ते चांगलं मऊ होईल। तर त्याला मी थोडंसं तेल लावून त्याला थोडा वेळ आपण झाकून ठेवूयात। त्याच्यानंतर ते पीठ भिजेपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल ओतलं गरम करायला। तोपर्यंत तेल गरम होईल म्हटलं आणि मग नंतर मी ते पीठ बघितलं 10 मिनिटानंतर ते पिठाचा गोळा मी चांगला भिजला होता। त्याला असं रोल केलं चांगलं कारण त्याचे छोटे गोल हे करायचे होते गोळे बनवायचे होते। तर मी अगोदर सगळे पिठाचे गोल गोळे करून घेते कारण मग नंतर म्हणजे लाटण्याच्या वेळी ते पटकन होऊन जातं। तर मी अगोदर सगळ्या पिठाचे तेल घेऊन हाताला असे छान असे हे बघा हे असे गोळे बनवून घेतले आणि मग त्याच्यानंतर गॅस थोडासा फ्लेम वाढवला तेल गरम होईल चांगलं म्हणजे चांगलं मीडियम आचेवरती तेल गरम करून घ्यायचं। आणि मग त्याच्यानंतर ते छान असे गोळे माझे पूर्ण पिठाचे मी बनवून घेतले आणि मग मी नंतर लाटायला सुरुवात केली। तर छोट्याच पुऱ्या बनवणार होते मी त्याच्यामुळे माझे असे मोठ्या काय बनणारच नव्हते मी छोटेच गोळे बनवले होते। त्याच्यानंतर त्याला थोडंसं वरून पीठ लावलं आणि त्या पुऱ्या लाटायला घेतल्या मी।
तर अशी पुरी माझी झाली होती बनवून. नंतर तेल गरम झालं होतं, तेलामध्ये मी ती सोडली आणि छान अशी तळून घेतली. धीमी म्हणजे मध्यम आचवरती म्हणजे ते हे करून घ्यायचं, तळून घ्यायचं चांगलं हे करून, तेल हे करून. तर हे बघा, ह्या अशा एकदम मऊ सूत होत्यात, त्या पराठेसारख्या कडक होत नाहीत अजिबात. ह्या अशा मऊ खायला पण चांगल्या लागतात, कारण लहान मुलांना जास्त कडक पण नको असतं ना, त्याच्यामुळे मग मी अशा मऊ बनवते. तर ही बनवल्यानंतर मी माझ्या पिल्लूला लगेच खायला घेऊन गेले. तो बसलाच होता, वाटच बघत होता तो, कारण लहान मुलं पालेभाज्या तर शक्यतो खात नाहीत. मग त्याच्यासाठी मग मी अशी आयडिया करत असते की जेणेकरून त्यांना पण वेगळं काहीतरी खायला आणि पौष्टिक आहार होतो खाण्यासाठी. त्याच्यामुळे मग मी त्याला ही अशी पुरी बनवून देत असते. तर तो बघत होता, त्याची एकीकडे TV बघायला चालू होती आणि दुसरीकडे मग मी त्याला प्लेटीमध्ये ती दिली होती. तर तो आता खाईल. आणि मग त्याला मी विचारलं पण की बाळा कसं झाले. तर तो खात होता, त्याच्यामुळे त्याचं काही एवढं जास्त लक्ष नव्हतं माझ्या बोलण्याकडं. त्याला भूक पण लागली होती. तर हे बघा, तुम्ही हे अशी म्हणजे माझी रेसिपी बनवून तयार आहे. ह्यासोबत शेंगदाण्याची चटणी मस्तपैकी असं मस्त लागतं खायला. आणि मग ते झाल्यानंतर त्यानंतर त्या ताई आल्या आणि त्यांना टायमिंग दिला होता की माझा स्वयंपाक झाल्यानंतर होतं. तर त्या आल्या होत्या 7-7:30 वाजेपर्यंत. तर मी त्यांना हिंदी काढायला घेतली. ते व्हिडिओ तुमच्याशी शेअर करा, कारण आज मी फर्स्ट टाईम असं म्हणजे व्हिडिओ हिंदी काढते. तर अशा पद्धतीने मेहंदी काढून झालेली आहे. तर मी तुमच्याशी मेहंदीचा फर्स्ट टाइम व्हिडिओ शेअर केला आणि कुकिंगचाही फर्स्ट टाइमच व्हिडिओ शेअर केलाय. तर माझे व्हिडिओज तुम्ही बघताय त्याच्यासाठी खरंच तुमचं धन्यवाद. आणि माझे अजून असे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. धन्यवाद.